कधी कडक ऊन तर कधी अचानक पाऊस, कधी थंडीची लाट तर कधी वादळाची चाहूल। बदलत्या काळासोबत हवामानाचं वेळापत्रक देखील बदलतंय। सकाळी शांत सौम्य असलेला निसर्ग अचानक रौद्र रूप धारण करतोय आणि याचा सर्वात मोठा फटका शेतकऱ्याला बसतोय। या अचानक बदलणाऱ्या वातावरणाचा फटका शेतकऱ्याला बसू नये आणि हातातोंडाशी आलेल्या पिकाचं नुकसान होऊ नये यासाठी गावागावात हवामान केंद्र उभारण्याचा निर्णय शिवसेना महायुती सरकारने घेतलाय। केंद्र सरकारच्या विंडस म्हणजेच वेदर इन्फॉर्मेशन नेटवर्क डेटा सेंटर या प्रकल्पाअंतर्गत राज्यात ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्रांची उभारणी करण्यात येणार आहे। यासाठी महावेद प्रकल्पास 5 वर्षांची मुदतवाढ देण्यात आली आहे। या हवामान केंद्रांद्वारे तापमान, पर्जन्यमान, सापेक्ष आर्द्रता, वाऱ्याचा वेग आणि दिशा या हवामान विषयक घटकांची अचूक माहिती प्राप्त होण्यास मदत होणार आहे। या निर्णयामुळे ग्रामपंचायत स्तरावर हवामान केंद्र उभं राहून शेतकऱ्यांना दुष्काळ, आग, पूर, गारपीट, ढगफुटी, थंडीची लाट, कडाक्याची थंडी आदी नैसर्गिक आपत्तीची माहिती प्राप्त होणारच आहे, पण त्याचबरोबर अचूक कृषी विषयक सल्ला आणि मार्गदर्शन सुद्धा मिळणार आहे। त्यामुळे आता चिंता नसावी निसर्गाची, शेतकऱ्याला कणखर साथ आहे शिवसेना महायुती सरकारची।